वाटतं लास्टच्या काही मंथ मध्ये किंवा लास्टच्या काही दिवसामध्ये आता नीटचा पेपर जवळ आलेला आहे, तर अशी कुठली चूक आहे जी मोस्टली नीट ऍस्पिरंट करतात ज्यामुळे त्यांचं सिलेक्शन होत नाही? लास्टच्या 3-4 महिन्यामध्ये मोस्ट ऑफ दी नीट ऍस्पिरंट होप सोडून देतात की होत नाही माझं, म्हणजे आता काय 3-4 महिने राहिलेत, आता करूनही काय होणार नाही असं त्यांच्यामध्ये मनात असतं की एवढे दिवस नाही केलं, आता करून तरी काय होणार आहे. पण मला वाटते की आपण शेवटच्या टप्प्यापर्यंत असं पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे की ठीक आहे, आता समजा फर्स्ट अटेम्प्ट आहे माझा आणि मी देत आहे, तर मग 3-4 महिन्यामध्ये मी तर असं केलं होतं की आपण टॉपिक काढायचे, फिजिक्सचे टॉपिक आहेत जे 30-31 टॉपिक आहेत, त्या टॉपिक मधलं आपण सिक्वेन्सनी सगळ्यात हार्ड टॉपिक स्टार्टिंगला इझी, म्हणजे मला परफेक्ट येतात आणि थोडेसे अजून थोडा अभ्यास केल्यानंतर इझी जातील, आणि काही टफ आणि काही येतच नाहीत असे कॅटेगरी करायचे, आणि मग आपण जे आपल्याला इझी वाटतात किंवा आपल्याला येतात त्या टॉपिकला परफेक्ट करायचं, आणि जे थोडे मीडियम आहेत त्यांनाही थोडासा वेळ देऊन परफेक्ट करायचं, म्हणजे जेवढं होतंय तोपर्यंत. शेवट असं होतं मग आपण नंतर असं डोक्यात असतं की मुलांच्या यावेळेस नाही द्यायचं, पुढच्या वेळेस रिपीट करून तेव्हा पूर्ण तयारी करायची. त्यामुळं तो एक आहे. मग हे 3-4 महिने असेच वेस्ट करतात, पण ते न करता असं करायला पाहिजे की आपल्याला जे टॉपिक जमतात त्यांना तरी परफेक्ट केलं पाहिजे.